ही वापरायची आवश्यकता आहे. आणि नेहमीच हे सगळे ते सांगत असतो की या संदर्भात थोडं अधिक लक्ष द्यायची गरज आहे. दर्जेनुसार ज्ञान मिळावं यासाठी वेळेस आलं आणि काही वेळेस निर्णय घेतले, ठिकठिकाणी जमीन घेतल्या. विविध फार्मामध्ये 150 एकर क्षेत्रावर आज दर्जेदार ऊस विभागाचा कार्यक्रम आपण हाती घेतला आणि राज्यातील राज्याबाहेरच्या साखर कारखान्यांना रेल्वे पुरवठा आपण करतो. साखर कारखान्यांनी जास्तीत जास्त बदल रेल्वेमध्ये करून व्यवसायाचं हा वेगाचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर साखर कारखान्यात विविध कार्यामध्ये आपण करू शकतो. साखर कारखान्यामध्ये अनेक प्रकारच्या यंत्रसामुग्रीचा आपण वापर करतो. या सर्व यंत्रणा प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर हा निश्चितपणाने करणं गरजेचं आहे. आणि या तंत्रज्ञानाबाबत शेतकरी, साखर कारखाना यांना सेवा सल्ला देण्यासाठी VSIमध्ये एक स्वतंत्र विभाग हा स्थापन करण्याचं नियोजन आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान संदर्भात बारामतीमध्ये कृषी विकास प्रतिष्ठानचं संशोधन सुरू आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे. माझा आग्रहाने सूचना आहे की हे बदल होत आहेत, त्या बदलाची नोंद आपण घ्यावी, त्याचे प्रयत्न आपल्या क्षेत्रावर करावे, शेतकऱ्यांना जागरूक करावे आणि हे बदल सीमित आपल्या पुरते न राहता प्रत्येकाच्या शिवारात कसे दिसतील याची खबरदारी घ्यावी, एवढीच अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.